मी आता पुण्यातील नानापेठ परिसरात उभा आहे आणि माझ्या पाठीमागून पाहत असाल ही लक्ष्मी कॉम्प्लेक्स कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. याच सोसायटीत आज सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास आयुष गणेश कोमकर या 20 वर्षीय तरुणाचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. अवघ्या 20 वर्षाचा असलेला आयुष याच सोसायटीमध्ये राहतो. तो नुकताच क्लासवरून परत आला होता आणि पार्किंगमध्ये गाडी पार्किंग करून घेऊन जात असताना त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. साधारण 3 गोळ्या झाडल्यात अशी प्राथमिक माहिती आहे आणि या झालेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मात्र आयुष गणेश कोमकर याची हत्या जी आहे ती बदल्याच्या भावनेतून घेतली गेली अशी चर्चा आता सुरू आहे. कारण आपण पाहिलं असेल तर या परिसरात आंदेकर टोळी आणि गायकवाड टोळी या 2 टोळ्यांमध्ये मागील अनेक वर्षांपासून शत्रुत्व आहे, वैमनस्य आहे आणि त्यातूनच कुठंतरी हा खून झाला अशी चर्चा आता या संपूर्ण परिसरात सुरू आहे. आणि याची सुरुवात होते 2023मध्ये. कारण 2023मध्ये आंदेकर टोळीने गायकवाड टोळीच्या निखिल आखाडे याच्यावर हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये निखिल आखाडे याचा मृत्यू झाला होता. आणि त्यानंतर वर्षभरातच गायकवाड टोळीने पुन्हा आंदेकर टोळीला टार्गेट केलं होतं आणि वर्षभरातच निखिल आखाडेच्या खुनाचा बदला घेतला तो थेट वनराज आंदेकर याचा खून करून. खरं तर वनराज आंदेकर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक होते आणि दिवस होता 1 ऑक्टोबर 2024. साधारण हीच वेळ होती. वनराज आंदेकर हे घरातून जेवण करून बाहेर पडले होते आणि घरापासून काही अंतरावर जो त्यांचा मुख्य रस्ता आहे, नेहमी त्यांचा त्या ठिकाणून वावर असतो, त्या ठिकाणी ते गेले आणि त्याच वेळी दुचाकीवरून दबा धरून बसलेल्या सापळा असलेल्या साधारण 10 ते 15 जणांनी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला केला. त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. इतकंच नाही तर त्यांच्यावर कोयत्यानं देखील वार केले आणि या घटनेमध्ये वनराज आंदेकर यांचा जागीच खरं तर मृत्यू झाला होता. आणि या घटनेनंतर तेव्हा पुणे शहरामध्ये मोठी खळबळ उडाली होती आणि तेव्हापासूनच आंदेकर टोळी ही वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेणार अशी चर्चा सातत्यानं सुरू होती. आणि आपण पाहिलं असेल काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणि भारतीय विद्यापीठ पोलिसांनी भारतीय विद्यापीठ परिसरातच वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी रेकी करणाऱ्या दत्ता काळे या तरुणाला अटकही केली होती. ताब्यात घेतलं होतं सुरुवातीला. खरं तर त्याच्याकडे जेव्हा चौकशी झाली तेव्हा चौकशीतून मोठी धक्कादायक माहिती जी आहे ती उघडकीस आली होती. कारण दत्ता काळे या तरुणाला भारतीय विद्यापीठ परिसरात आंदेकर टोळीच्या कृष्णा आंदेकर यानं भाड्यानं घर मिळून दिलं होतं, त्याला पैसे दिले होते आणि त्या परिसरात वनराज आंदेकर याच्याशी संबंधित त्याच्या खुनाशी संबंधित जे आरोपी होते त्यांची जी घरं होती त्या घराची रेकी करण्यासाठी सांगितलं होतं. त्या घराची रेकी करण्यासाठी सांगितलं होतं आणि दत्ता काळे या तरुणाने खरं तर कृष्णा आंदेकर याला त्या परिसरातील अनेक फोटो देखील पाठवले होते अशी माहिती जी आहे ती समोर आली होती. आणि त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी अनेक आरोपींची साधारण 15 ते 20 आरोपींची नावे जी आहे ती निष्पन्न केली होती. त्यामध्ये कृष्णा आंदेकर जो वनराज आंदेकर याचा भाऊ आहे त्याचा देखील समावेश होता आणि जवळपास या प्रकरणी 8 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यामुळं एकंदरीत जी चर्चा होती की गायकवाड टोळी वनराज आंदेकर आंदेकर गँग जी आहे ती वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला वर्षभराच्या आतच घेईल अशी जी चर्चा होती ती कुठेतरी पुणे पोलिसांनी हाणून पाडली. असं एक प्रकारे पुणे पोलिसांना हायसं वाटलं असेल किंवा त्यांनी आपण मोठा कट उधळला असं पुणे पोलिसांना वाटलं होतं. मात्र त्यानंतर 2च दिवसात या परिसरात आयुष कोमकर याचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला. आयुष कोमकर अवघ्या 20 वर्षाचा आहे. खरं तर वनराज आंदेकर याच्या हत्येमध्ये गणेश कोमकर याचा सहभाग होता. गणेश कोमकर हा वनराज आंदेकर याचा नातेवाईकच होता. याशिवाय वनराज आंदेकर याच्या हत्येमध्ये वनराज आंदेकर याच्या बहिणीचा देखील समावेश होता. जवळपास या प्रकरणात 23 आरोपी होती. त्यातील बहुतांश आरोपी आजही तुरुंगात आहेत. मात्र आंदेकर टोळी खरं तर शांत बसणार नाही. या संपूर्ण प्रकरणाचा बदला घेईल अशी जी चर्चा सुरू होती आणि ही चर्चा आज खरं तर आंदेकर टोळीने पुन्हा एकदा खरी करून दाखवली. कारण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं पुणे पोलिसांनी भारतीय विद्यापीठ परिसरातील जी गँग जी आहे जो कट होता तो कट उधळून लावला आणि त्यानंतर पुणे पोलीस उद्या होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात
बंदोबस्ताच्या तयारीला लागले होते. तर आजच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या संपूर्ण रूट ज्या मार्गावर गणेश विसर्जन मिरवणूक जाणार आहे त्या मार्गाचा पाहणी केली होती. त्या ठिकाणी रूट मार्च काढला होता आणि त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पुणे शहरात अशा प्रकारची कुठलीही घटना होणार नाही किंवा जी कुठल्या क्राईम एलिमेंट होतात त्यावर आमचं लक्ष आहे असं काही तासापूर्वीच म्हणजे सायंकाळी 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं होतं. आणि त्यानंतर सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आयुष गणेश कोमकर हा काही वेळापूर्वीच खरं तर पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी या संपूर्ण प्रकरणाविषयी प्राथमिक माहिती दिली. त्यांनी माहिती दिल्यानुसार आयुष गणेश कोमकर हा जो तरुण आहे 20 वर्षाचा तरुण आहे तो क्लासवरून परत आला होता आणि तुम्ही माझ्या पाठीमागे ही जी इमारत पाहताय याच इमारतीत त्याचं खरं तर घर आहे आणि या ठिकाणी त्या पार्किंगमध्ये गाडी पार्क करून तो घरी जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच या ठिकाणी रेकी करणाऱ्या किंवा दबा धरून बसलेल्या आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्याचा मृत्यू झाला. खरं तर गोळ्या झाल्यानंतर आरोपी पसार झाले. या संपूर्ण घटनेमध्ये नेमके आरोपी किती आहेत, त्यांना कुणी मदत केली, खरं तर हा संपूर्ण वर्दळीचा परिसर आहे. आपण पाहू शकता या पाठीमागं नवरंग युवक मित्रमंडळ म्हणून मोठं गणेशोत्सव आहे. या ठिकाणी या मंडळाच्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी सतत गर्दी असते आणि ऐन गर्दीच्या वेळी या ठिकाणी जी आहे ती ही घटना घडली. आपण पाहिलं असेल हे जे गेट उघडून जे आहे तो आयुष कोमकर आत गेला आणि त्यानंतर या ठिकाणी जे कोणी आरोपी होते दबा धरून बसले त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि यात त्याचा मृत्यू झाला. यामध्ये नेमके आरोपी किती आहेत याची तरी माहिती अद्याप पोलिसांकडे नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार 2 आरोपी होते आणि त्यांनी आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्या अशी माहिती समोर येते. सध्या पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल झाले. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती संपूर्ण परिसर जो आहे ती सील करण्यात आला आहे. इतकंच नाही तर फॉरेन्सिक विभागाची टीम देखील या ठिकाणी आली आहे. आणि आताच काही वेळापूर्वी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं तसं पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार गुन्हे शाखेची काही पथकं जी आहे ती या आरोपींच्या शोधासाठी तयार करण्यात आली आहे. त्यातल्या संशयित आरोपींची नावे देखील समोर आली आहेत. त्यांचा शोध घेण्याचं काम जे आहे ते पोलीस करतायत. गुन्हे शाखेची पथकं, स्थानिक पोलिसांची पथकं आरोपींच्या मागावर आहे. हा संपूर्ण प्रकार जो घडला आहे तो नानापेठेत घडला आहे आणि नानापेठ ही जी आहे ती पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते. त्यामुळे समर्थ पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे. मात्र आपण पाहिलं असेल 2023 सुरुवातीला निखिल आखाडे याचा मर्डर झाला होता, याचा खून झाला होता आणि त्यानंतर निखिल आखाडे याच्या खुनाचा बदला म्हणून वनराज आंदेकर याची 1 ऑक्टोबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. आणि त्यानंतर पुन्हा वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला म्हणून या ठिकाणी आयुष कोमकर या तरुणाचा खून करण्यात आला आहे. म्हणजे जवळपास 2023 ते 2025 या 3 वर्षात टोळी युद्धातून याच नानापेठेत तिघांचे खून करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात काय होतं, याच्यामध्ये नेमके आरोपी किती आहेत आणि पोलीस कुणाला पकडतात, यामध्ये अजून कुणाची नावं निष्पन्न येत आहेत हे आम्ही लोकमतच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.